नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. आज तुम्ही म्हणताय की नॉर्मली माझ्यासोबत 2 माणसं असतात, 3 माणसं असतात, पण आज जरा हे वेगळे दिसतंय कारण कॉम्बिनेशनच गमतीदार आहे. एकीकडे माझा हा मित्र तुम्हाला माहिती आहे, पहिल्या मॅचच्या अगोदर आपण प्रिव्ह्यू केलेला होता, प्रकाश वाकणकर, बीबीसीचा कॉमेंटेटर आहे. हा जो मित्र आहे याची मी नंतर तुम्हाला ओळख करून देतो. याचं नाव आहे राजेंद्र बडदरे, पुण्याचा मित्र आहे माझा. आणि हा विचित्र कपडे घालून आहे, कारण एकीकडे प्रकाशाच्या डोक्यावरती इंडियाची कॅप आहे, दुसरीकडे त्याच्या हृदयावरती अगदी USA क्रिकेट लिहिलेलं आहे. प्रकाश, मी पहिल्यांदा तुला प्रश्न विचारतो. एक महत्वाच्या स्पर्धेचा टप्पा पार पडतोय. न्यूयॉर्कमध्ये 3 मॅचेस भारताच्या होत्या, 3 मॅचेस पार पडलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये तू इतक्या वेळेला कामासाठी येऊन गेलेला आहेस. अमेरिकेमध्ये विश्वचषक कव्हर करायला यायची वेळ येईल असं वाटलं होतं कधी? नाही, ऍब्सोल्युटली कधी नाही. म्हणजे इन माय वाईल्डेस्ट ड्रीम्स म्हणतात ना, मी कधीही इमॅजिन केलं नव्हतं की अमेरिकेमध्ये वर्ल्ड कप होईल. आणि जरी झाला तरी ऍटलिस्ट लॉर्डहिल म्हणा, डॅलस म्हणा, हे आपण ऐकलंय. कारण काही ना काहीतरी आपल्या वेस्ट इंडिज टूरवर आपली पोरं येऊन खेळतात, काही ना काहीतरी होतं. इन न्यूयॉर्क आणि पॉपअप स्टोर, मी बेकरीज आणि स्वीट मीटची दुकानं बघितली. स्टेडियम आयझेनहॉवर पार्क छोटासा आहे, 900 एकरचा आहे, जास्त नाही आहे, 900 एकरचा. आणि काय त्याचे स्टॅटिस्टिक्स काय ते स्टेडियम उभारण्याचे देवाला माहिती. LAच्या GPच्या वेळचे हे स्टँड आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. दे हॅव बीन मूव्ड हिअर. पिचेस ऍडलेडला बनवून डॅलस मध्ये क्युरेट करून इथे आणली आहेत. म्हणजे सी स्केल जगातल्या 2च देशांमध्ये मी पाहिलंय, द USA अँड चायना. तिसऱ्या ठिकाणी मी स्केल नाही पाहिली. पण टू बी एबल टू क्रिएट दिस इज फॅन्टॅस्टिक. आणि मला कधीही वाटलं नव्हतं की अमेरिकेमध्ये अशी टुर्नामेंट होईल. आणि दुसरा मुद्दा मला तुला जो विचारायचा आहे की अमेरिकेमध्ये क्रिकेट होत आहे, खेळ का नाही, पैसे का ताकद आहे असं म्हणतात. हे चल, किती आम्ही उभारलं स्टेडियम आहे, 25 मिलियन खर्च केले त्या स्टेडियमला. काय म्हणतात त्याला, तात्पुरत्या स्टेडियमला 25 मिलियन खर्च केलेत. हे ठीक आहे, पण आमची टीमही घ्या, यजमानपदही आम्हाला द्या असं आपण म्हणत होतो. अमेरिकन टीमने परफॉर्मन्स कडक केला राव. ग्रीन कार्ड का कमाल आहे बॉस. कोण पोरांनी परफॉर्मन्स केला मला सांग. आणि मला अमेरिकेचं स्टॅट्स माहित नाही एवढं, पण कॅनडाचं मी सांगू शकतो. देयर वॉज नॉट अ सिंगल कॅनेडियन बॉर्न इन द कॅनेडियन टीम. बरोबर. या टीम मध्ये मला वाटतं 1, 2, 3 लोक आहेत हू मे हॅव रूट्स. पण खऱ्या अर्थाने दिस इज, ज्या अमेरिकेबद्दल आपण इन द 30s and 40s बोलतो की जगातल्या इमिग्रंट्सनी मिळून अमेरिका बनवलं, सामावून घेतलं सगळ्यांना. ऍब्सोल्युटली. आणि तसंच ह्या क्रिकेट टीमने केलंय. And I think that is a big achievement. की तुम्ही यू हॅव ब्रॉट अ पोर्टपोरी ऑफ पीपल टुगेदर. आणि त्यांना सगळ्यांना युनाइट करणारा तुमचा स्टार स्पॅंगल्ड बॅनर आहे. आणि आज जे उत्तर हरमीतनी दिलं, त्याला विचारलं गेलं की तू इंडियासाठी खेळलायस अंडर 19 वर्ल्ड कप, आता तू अमेरिकेसाठी खेळतोयस. इट वॉज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल लाईन्स. त्याला कोणी शिकवलं का, त्यांनी आपण बोललं मला माहित नाही. ही सेड, इंडिया इज माय बर्थ प्लेस, अमेरिका इज माय वर्क प्लेस. कर्मभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी. सिंपल एज दॅट. खूपच सुंदर. कारण आता प्रकाश, महत्वाच्या मुद्द्याकडे मी येतोय. आपल्याला, तुला मला असा प्रश्न पडतो की अमेरिकेमध्ये हे क्रिकेट यांनी मूळ धरलं कसं. तेव्हा मला ते हिंदी न्यूज चॅनल मध्ये तो डायलॉग मारताना, गौर से देखिए इंसान को, ये वही इंसान है. म्हणजे मी गमतीने म्हणतोय, कशा अर्थाने की राजेंद्र बडदरे, पुण्याचा माझा मित्र. आता तुझी जरा बॅकग्राऊंड सांग. पहिलं तुझं काम काय होतं आणि तू क्रिकेट प्रेम कसं जपलंयस? पण सुरू करायच्या आधी मी प्रकाशच्या एक थोडस भाष्य करतो त्याच्यावर, प्लीज. कारण की आज सुनंदन, आज पहिला दिवस माझ्या आयुष्यात असा होता, फर्स्ट डे, की ज्या दिवशी मला वाटत होतं की भारत हरावा. फर्स्ट मॅच. कारण असं आहे की आम्ही सगळ्यांनीच मिळून जवळजवळ एक 500 तरी कार्यकर्ते असतील, मेहनत केली, जे 52 स्टेट्स मधले सगळे लीग्स वगैरे जे सांभाळतात, ज्यांनी जमिनीवरनं ग्रास रूट लेवल जे म्हणतो आपण, त्या लेवलवरून अतिशय टफ रोड पुढे असताना सुद्धा हा संघ उभा करून भारताला क्रिकेट भारताला 19व्या ओव्हर पर्यंत झुंजवतो. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि हे आणि पाकिस्तानला धूळ चारतो.
ह्याच्यापेक्षा मला आज आनंदाचा दुसरा दिवस नाही. आज जर भारताला युएसएने हरवलं असतं तर मला वाटत नाही की मी किती रडलो असतं. मला याची कल्पनाच करू शकत नाही. काळजी करू नको. तू युएसए सौरभ नेत्रवळकरला सांगा की ऑरॅकल मध्ये एक्सटेन्शन मागा लीव्हचं, कारण तुम्हाला जायचंय. यू आर क्वालिफाईंग फॉर द सुपर 8. तुम्हाला इंद्रदेव करून देईल का तुमची पोरं करून देतील का दोन्हीच्या मिश्रणाने होईल हे मला माहित नाही, पण लिहून घ्या माझ्याकडनं. यू विल प्रोग्रेस टू द सुपर 8. मित्रा तू सांग, तू अमेरिकेत किती साली आलास? मी आलो 2000 साली. आता 24 वर्ष झाली मला. आम्ही अगदी सुरुवात जेव्हा केली क्रिकेट तेव्हा आमच्या इथे 8 संघ होते. आणि कुठल्या भागात? हे कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्को बे एरिया असं म्हणतात. त्याला नॉर्दर्न क्रिकेट कॅलिफोर्निया असं म्हणतात. तर नॉर्दर्न क्रिकेट कॅलिफोर्निया असोसिएशन ही 1886 साली चालू झाली आहे. म्हणजे त्याला 140 वर्षांचा इतिहास आहे. आणि ती लीग आता युएस मधली सगळ्यात मोठी लीग आहे. 1800 क्रिकेटर्स रजिस्टर्ड आहेत त्या लीग मध्ये. आम्ही आलो तेव्हा साधारण 150-200 असतील, पण त्याचा इतका विस्तार झाला या 25 वर्षात. आम्ही आलो तेव्हा 6 ते 8 मैदानं होती, पण आम्ही मित्रमंडळी आणि उत्सुक सगळे यांनी मिळून जवळजवळ आता आपल्याकडे 40 एक चांगली मैदानं आहेत. त्यातली 3 चांगल्या क्वालिटीची आहेत, जी सेमाय म्हणजे तुम्ही असं म्हणू शकाल की जिथे काउंटी मॅच होऊ शकेल अशी, किंवा इन्व्हिटेशन मॅच होऊ शकेल पुण्यातली, किंवा कांगा लीग होऊ शकेल अशी आहेत. पण डालस आणि लॉस एंजेलिस आणि फ्लोरिडा मध्ये इंटरनॅशनल क्वालिटी ग्राउंड्स आणि विकेट्स आहेत. तर माझं सांगायचं झालं तर मला 2009 मध्ये युएसएच्या अंडर-15 संघाचा कोचिंग करायची संधी मिळाली ऍज अ कोच. आणि गंमत सांगायची म्हणजे आम्ही जी फायनल खेळलो युएसए वर्सेस कॅनडा, आम्ही वेस्ट इंडिजला हरवलं. सो युएसए वर्सेस कॅनडा अंडर-15 ची फायनल ही न्यूजर्सी मध्ये, न्यूयॉर्क मध्येच झाली. आणि त्या मॅच मध्ये स्टीवन टेलर हा ज्यांनी ओपन केलं तो आमचा कर्णधार होता. अरे वा. आणि नितीश कुमार ज्यांनी 5व्या नंबरवर बॅटिंग केली तो कॅनडाचा कर्णधार होता. ऐकलंय. आणि स्टीवन टेलरनी 50 मारल्या त्या मॅच मध्ये. नितीश कुमारनी आम्हाला रडवलं. शेवटपर्यंत आउट झाला नाही आणि शेवटच्या ओव्हरला 2 बॉल राखून त्यांनी मॅच जिंकून दिली कॅनडाला. बापरे बापरे. तिथपासूनचा हा प्रवास तुम्ही लक्षात घ्या, किती जुना प्रवास आहे आणि किती इथल्या लोकांनी कष्ट घेतलेले आहेत की अमेरिकेतलं क्रिकेट प्रकाश वर यावं. कारण हा खडतर प्रवास होता. आणि ह्यांची गंमत मला कौतुक अशा करता वाटतं प्रकाश, की या लोकांनी नुसतं क्रिकेटला मार्गदर्शन केलेलं नाही, स्वतःही क्रिकेट, तुमच्या त्या सिनियर क्रिकेटच्या बद्दलही सांग. सेकंड इनिंग्स कशी करायची हे आम्ही जरा विचार करत होतो. मग आम्ही जेव्हा सगळे एकत्र आलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण क्लब आता गेम खेळायला गेलो की आम्हाला कुठेतरी स्लिप मध्ये उभे करतात किंवा स्क्वेअर लेगला उभं करतात किंवा स्पिन बॉलिंग असेल तर ठीक आहे. म्हणलं की नाही, आपल्याला सुद्धा सगळं करता यायला पाहिजे, बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करता आली पाहिजे, आपण सेकंड इनिंग चालू केली पाहिजे. म्हणून आम्ही मास्टर्स क्रिकेट युएसए चालू केलं इथे. आणि लकीली इट हॅज बीन अप्रूव्ड. मोस्ट ऑफ द बॉडीज अप्रूव्ह इट, लाईक ECBने अप्रूव्ह केलं इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड, युएसए क्रिकेट बोर्डनी सुद्धा आम्हाला अप्रूव्ह करून ॲफिलिएशन दिलंय. सो वी हॅव बिकम अ पार्ट ऑफ देअर स्पॉन्सरशिप अँड एव्हरीथिंग. सो चालू करताना 4 संघांनी आम्ही चालू केलं. आज त्यात 3000 लोक 40 वय आणि अभाव खेळतात. आणि आम्ही कुठलाही दुय्यम विकेटवर नाही खेळायचं, फक्त टर्फ. आणि आम्ही 2 महिन्यानंतर सतत कुठेतरी प्रवास करतो. न्यूझीलंड, इंग्लंड, आता 2 महिन्यांनी दुबईत आमची डे अँड नाईट स्पर्धा होती. घरनं परवानगी कशी मिळते? माग राजूची बायको शिल्पा माग बसली, ती खदा खदा हसतीये, मला माहितीये, पण घरनं परवानगी कशी मिळते? कारण मुख्य शनिवार रविवार जेव्हा सुट्टीचा वेळ असतो, फॅमिली टाइम असतो, त्यावेळेला घरनं शिव्या खाऊन सुद्धा हे क्रिकेटचं प्रेम. तुम्ही हा मुद्दा बोलायला नाही पाहिजे. मंजिरी काय करते? तिला विचारायला विचार ना. आता सौरभ नेत्रावळकर बद्दल, की ज्याला तू इतक्या जवळनं पाहिलंयस, त्याच्याबद्दल थोडंसं सांग. काय बोलायचं म्हणजे त्याला
आता आपण जर भारतीय खेळाडू किंवा बाकीच्या देशांच्या खेळाडू जर कम्पेअर केले तर हा मुलगा ओरॅकल मध्ये फुल टाइम जॉब करतोय. बे एरियातले ज्या ग्राउंड्स आहेत त्या ग्राउंड्सवर फिल्डिंग प्रॅक्टिस करतोय, बॉलिंग प्रॅक्टिस करतोय आणि एकदम येऊन असं एवढं मोठं स्टेडियम आणि याच्यावर प्रॅक्टिस करणं. अर्थात तू मेजर लीग ऐकला असशील, तर मेजर लीगनी बराच फरक आणलाय 2 वर्षात. त्यांना खूप चांगल्या क्वालिटीचे कोचेस, खूप चांगल्या क्वालिटीचे क्लास मॅचेस आणि इंटरनॅशनल प्लेयर्स येऊन खेळतात. लिएम प्लंकेट बोलला माझ्याशी आज. तर त्यामुळे त्यांचं एक्सपोजर खूपच वाढलंय, त्यात काही वाद नाही. पण इतकी हाय प्रेशर मॅच खेळणं आणि त्यात डिलिव्हर करणं हे खूपच अवघड काम आहे. आणि अतिशय डाऊन टू अर्थ जे म्हणतो, ती डेफिनेशन जर विचारली तर इज इक्वल टू सौरभ नेत्रावलकर असं मला सांगायला हरकत नाही. लोक IPL बद्दल खूप शिव्या घालतात, खूप लोक कमी कौतुक करतात, पण IPLनी जे भारतीय क्रिकेटला दिलं त्याच्यापासून धडा घेऊन MLC चालू झालं आणि MLC मध्ये खूप जणांनी नुसते पैसे नाही, मन सुद्धा गुंतवलेलं आहे. टॉप ऑफ द लाईन भारतीय वंशाचे इथले जे टॉप एक्झिक्युटिव्ह त्यांनी मन गुंतवलेलं आहे. आणि त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये भारतीय लोकांनी सुद्धा टीम घेतल्यात, लोकल लोकांनी सुद्धा टीम घेतलाय. आणि हा जसं म्हणतोय राजू तसं इंटरनॅशनल प्लेयर्स तिथं जी पॉझिटिव्ह क्रिकेटची खुन्नस आली त्याच्यातनं खेळ वरती आला, त्याचा परिणाम इथं झालेला दिसतोय. आय एम शुअर तो होणारच, दॅट्स इनएव्हिटेबल म्हणतात ना, ते होणारच. प्रश्न आता असा आहे की अमेरिकेमध्ये जे 2 स्पोर्ट्स, आणि राजूला जास्त माहिती आहे, जे 2 स्पोर्ट्स सगळ्यात पॉप्युलर आहेत त्या स्पोर्ट्सचं त्या एन्व्हायरमेंटमध्ये ह्याची आपली जागा कशी क्रिएट करायची, दिस इज द चॅलेंज इन फ्रंट ऑफ USA क्रिकेट असं मला वाटतं. बरोबर. आणि अनलेस इट गेट्स प्रोफेशनलाइज्ड फ्रॉम अ मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू, राईट, तुम्हाला एन्थुझियास्ट, कौतुकाने खेळणारे, मदत करणारे, सपोर्ट करणारे खूप मिळतील, परंतु मॅनेज करून त्याचा एक एडिफिस बनवणं, त्याचं एक सिस्टम बनवणं आणि टू मेक इट सक्सेसफुल. अमेरिकेने जगाला कॉर्पोरेटायझेशन शिकवलंय. आता वेळ आली आहे की अमेरिकन म्हणजे USA क्रिकेटमध्ये ते कॉर्पोरेटायझेशन यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा, सगळ्यात सोपा उपाय माझ्या मते नेहमी हा असतो, आतली माणसं नको, गेट प्रोफेशनल्स फ्रॉम आउटसाइड टू सेट इट अप. पहिली वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, त्यानंतर एव्हरीथिंग विल वर्क. कारण नाही तर काय होतं, मला ह्याचं हे माहितीये, मला त्याचं ते माहितीये, मला नंदूचं हे माहितीये, मला हे नको, मला ते नको, ह्या गोष्टीमध्येच सगळी गाडी अडकते. बरोबर बरोबर. इफ समथिंग लाईक दॅट हॅपन्स, देर इज नो रिझन वाय द USA कांट बी अ फोर्स टू रेकन विथ, राईट. फुटबॉल म्हणजे आपण ज्याला फुटबॉल म्हणतो, हे लोक सॉकर म्हणतात, तिथला विचार कर ना. जेव्हा पेले येऊन खेळला आणि मग जे काय सुरू झालं, आज अमेरिका इज अ टीम टू रेकन विथ इन सॉकर. बरोबर. असंच होईल क्रिकेटचं असं मला वाटतं. बघा गंमत काय आहे की भारत विरुद्ध अमेरिका सामना बघायला आम्ही 3 जण जमलेलो होतो. एक कॉमेंट्री करत होता, एक पत्रकारिता करत होता, एक डोळ्यात प्राण आणून अमेरिकेनी जिंकावं असं मनोकामना करत होता मराठी माणूस, भारतीय माणूस. कारण यांनी नुसतं वेळ दिलेली नाही तर मन गुंतवलेलं आहे इथल्या क्रिकेटमध्ये. आणि त्यावेळेला भारत विरुद्ध अमेरिका कोणाला अपेक्षा नव्हती की हा सामना कसा होईल, रंगेल का, परंतु हा सामना अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगला. आणि त्याच्यात तर खरी मजा आहे की या विकेटमुळे एक ती संधी निर्माण झाली. आपण या विकेटवरनं खूप टीका केली प्रकाश बोलत असताना की अरे एखादा बॉल खाली जातोय, अमुक तमुक सगळं आहे. पण तशा विकेटमुळे अनुभव ज्यांना कमी होता त्या संघांना चान्स राहिला प्रकाश, हे सुद्धा महत्वाचं. खरी गोष्ट आहे ना, इट लेवल द प्लेइंग फील्ड ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तसं झालं. आणि त्यामुळे मी आज कुठेतरी ट्विट केलं, मला वाटतं एकदा, की कॉन्टेस्ट बिटवीन बॅट अँड बॉल जी IPL मध्ये आपल्याला ह्या वर्षी तर अजिबातच बघायला मिळाली नाही, राईट, ती इथे बघायला मिळाली. आणि ह्यातनं जर पुन्हा जे कोण ऍडमिनिस्ट्रेटर आणि जे चालवतात क्रिकेट, त्यांनी हा विचार केला की बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टेस्ट पाहिजे, इट कांट बी वन डॉमिनेटिंग दी अदर. तसं झालं तर मग ते फक्त धाड 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 होतं. म्हणजे जसप्रीत बनला तसं की मी आलो, मी ग्राउंड बघितलं, मी म्हणलं हा मोठं ग्राउंड आहे. पहिला मुद्दा बाउंड्री लाईन्स मोठ्या आहेत. दुसरं विकेट पाहिल्यानंतर म्हणलं हा आव कोण आता कोणी पण. आणि एवढं खराब विकेट असायची जरूर नाही, परंतु देर नीड्स टू बी अ बॅलन्स, मदत पाहिजे. आणि यात मी तुला सांगतो काय की जसप्रीत इज वर्ल्ड्स बेस्ट बॉलर. आज आमचं विक्टरी काय 14 रन नाही, त्याला 4 ओव्हरमध्ये 25 रनमध्ये एकही विकेट दिली नाही आमच्या बॅट्समन. त्याच्या बरोबरीने हे विकेट दिली नाही. जसप्रीत बुमराह, नंदूला माहित असेल किंवा तो काढेल माहिती,
लास्ट टाइम 14 रन एका ओव्हरमध्ये कन्सिड कधी केल्या त्यांनी एका ओव्हर मध्ये 14 केले यावेळेस. हे मला माहित नाही. नाही नाही खरंच आहे, विचार खरंच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इतक्या मनाला भावतायत. न्यूयॉर्क मधनं आता आमचा जो तंबू आहे तो हलून फ्लोरिडाला जाणार आहे. त्या तंबू बरोबर एक छत्री घ्यायला लागणार आहे. हो, छत्री नाही, रेनकोट, छत्री आणि एक छोटी बोट पण लागेल. बोट पण लागणार आहे कारण फ्लोरिडाला खूप पाऊस पडतोय. परंतु आम्ही म्हणतोय की अरे क्रिकेटचं काय होणार, मॅच नाही होणार. याच्या मनात मात्र वेगळं येणार कारण फ्लोरिडाला एक महत्वाची मॅच असणार. ती झाली आणि आयर्लंड विरुद्ध अमेरिका जिंकली तरी मजा आहे आणि जर झाली नाही तरी मजा आहे. येस. तर मला असं वाटतंय की युएसएने तर सुपर 8 मिळवावंच, पण जर रेन फोरकास्ट असेल तर ईस्ट कोस्टच्या ऐवजी वेस्ट कोस्टला तुला यायला हरकत नाही. आणि नेहमी फक्त क्रिकेटसाठी येऊ नको रे, मित्रांकडे पण येत राहा थोडस, एवढं सांगायचंय मला. वाकडकरला हे फार महत्वाचं आहे कळलं. माझे पुण्यात मित्र नाहीत रे, माझे जगभर मित्र आहेत, चाहते. हे प्लीज लक्षात घे कारण मला बोलवतात, प्रेमाने मला आता कॅमेऱ्यावर बोलायला लावू नको, नाही तर तुझे सगळे फॉलोअर आहेत ना कमी होतील. मी बोलतच नाही काय. नाही, पण जोक सपाट, खरी गोष्ट नाही खरी. त्यामुळे मी राजू एवढंच म्हणेन, आता आपण क्रिकेटसाठी जमलोय. हे क्रिकेटचे सुद्धा उपकार आहेत प्रकाश आणि राजू. मला असं वाटतं की क्रिकेटमुळे ही संधी मिळते. आज न्यूयॉर्क मध्ये येऊन आपण 3 जण गप्पा मारतोय, अमेरिकन क्रिकेट विषयी गप्पा मारतोय. ही जी संधी आहे ही क्रिकेट देतं. त्यामुळे क्रिकेटचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. कारण मी नेहमी म्हणतो की बाप्पा म्हणजे आमच्या ह्याच्यात गणपती बाप्पाही आहेत, क्रिकेट बाप्पाही आहेत, कारण त्यांच्यामुळे ही संधी मिळते. त्यामुळे मित्रांनो, भेटायला मजा आली. आणि अर्थातच तू आता परत आपल्या गावी जाणार आहेस कारण यावेळेला तिकडे आता क्रिकेट चालू होणार आहे. BMM तिकडे, बृहन महाराष्ट्र संमेलन तिकडे. प्रकाश कामाच्यामुळे या लेग नंतर भारतात परत जाणार आहे. नंतर त्याचं कामाच्यासाठी तो जग फिरणारच आहे. मी मात्र माझा तंबू घेऊन पुढच्या प्रवासाला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ती बित्तम बातमी मी या सगळ्यांना आणि तुम्हाला सुद्धा देत राहणार आहे. त्यामुळे भेटत राहू, बोलत राहू. तुम्हाला काय वाटतं अमेरिकन क्रिकेटचा हा प्रवास जो राजूनी थोडक्यात सांगितला, प्रकाशनी त्याचं अनालिसिस केलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. बाय. आता भेट तुमची फ्लोरिडाहून. बाय.